लाडकी बहीण योजनेतल्या सर्व महिलांना दिवाळीच्या बोनस बरोबर 813 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे। होय, तुमच्या लाडक्या बहिणीच्या हप्त्या व्यतिरिक्त अधिकचे 813 रुपये तुम्हाला आलेत का? जर तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ पहा। राज्यातील लाखो महिलांच्या खात्यावर ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता 3000 रुपये, तर काही महिलांच्या खात्यावर 4500, तर काही महिलांच्या खात्यावर 7500, तर काही महिलांच्या खात्यावर 1500 असे आले। पण या व्यतिरिक्त 813 रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, एका कमेंटमध्ये दिलंय सिलेंडरचे मला 813 रुपये 50 पैसे आले। दुसरी कमेंट बघू शकता, मला 813 रुपये 50 पैसे इतकीच रक्कम सिलेंडरसाठी आलेली आहे। त्यातच एक कमेंट अशी आहे की मग महिलांना पैसे मिळाले पण काही महिलांना अतिरिक्त पैसे मिळाले, हे विशेष एका योजनेचे पैसे आहे। यासाठी तुम्हाला एक प्रक्रिया करायची आहे। लक्षात घ्या, इथे पुढची कमेंट पहा, सिलेंडरचे पैसे अजून मिळाले नाही। पुढची कमेंट, अजून सिलेंडरचे पैसे मिळाले नाही। तर लक्षात घ्या, 813 रुपये म्हणजे 813 रुपये अतिरिक्त मिळण्यासाठी काय करायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे। इथं तुम्ही काहीही चुकवू नका। हे जर तुम्ही चुकवलं तर तुम्हाला लाभ मिळू शकत नाही। तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, पैसे यायला सुरुवात झाले असतील, पैसे आले नसतील, पण तुम्हाला जर ही 813 अधिक 813 अधिक 813 म्हणजे वर्षाला जवळपास 2500 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। कारण की व्हिडिओ स्किप न करता पहा, एक स्टेप जरी तुम्ही चुकवली तरी पैसे मिळण्याची सुतराम शक्यता तुम्हाला नाही आहे। 20 ते 30% महिलांनाच हे 813 रुपये यायला सुरुवात झाली। हे पुढच्याही महिने 813 येतील, त्याच्या पुढच्या महिन्यात 813 येतील, तर असे एका महिन्याला 3दा येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पात्र, अन्यथा लाडक्या बहिणीसारखे तुमचे जे योजनेचे पैसे आहेत तर ते पैसे द्यायला जसा विलंब झाला, जशी वाट पाहावी लागली तशी वाट पाहावी लागेल। कारण की हे पैसे लाडक्या बहिणींना येणार आहे, यासोबतच अशाही दुसऱ्या महिलांना येणार आहेत की ज्यांचं एका वेगळ्या योजनेमध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे। पण कोणतीही महिला असू द्या, हे 813 रुपये जर तुम्हाला लागत असतील तर तुम्ही ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे। कोणती ती प्रक्रिया आहे, अतिशय आवश्यक, अतिशय महत्त्वाचं, हे जर चूक केली तर तुम्हाला हे जास्तीचे 813 रुपये मिळणार नाही, ते 3दा मिळणार आहे। लक्षात घ्या, 2500 रुपयाचा लॉस होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। कारण की आता पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे। काल परवापासूनच दिवाळीचा जो हप्ता आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता, बोनस देखील जाहीर झालेला आहे आणि तो महिलांच्या खात्यात आलेला आहे। अगदी काही महिलांना जुलैपासून नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रुपये आलेले आहेत, तर काही महिलांना पूर्वी 4500 आले होते, तर 1500 रुपये आले आहेत, तर काही महिलांना 3000 आलते, तर अजून 3 म्हणजे भरपूर पैसे यायला सुरुवात झाली आहे। पण त्या व्यतिरिक्त काही महिलांना 813 रुपये त्या ठिकाणी जमा झाले आहेत। तर म्हणजे 813 मिळवण्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात आधी आपण हे जे 813 मिळण्याची योजना काय आहे, हिचं नाव काय आहे, हिची त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी काय पात्र आहे, कारण तात्काळ अर्ज करा। कारण की ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी हे काम केलेलं आहे म्हणूनच मिळालेले आहे। तुम्ही ते केलं नाही म्हणून तुम्हाला मिळालेलं नाही। जर तुम्ही हे काम 1 ते 2 दिवसात केलं तर तुम्हाला देखील जास्तीचे 813 रुपये मिळतील, पुढच्याही महिन्यात मिळतील आणि त्याच्या पुढच्या महिन्यात मिळतील। वर्षात 3दा मिळणार आहे, 2500 रुपये तुम्हाला मिळणार। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वात जास्त चर्चा जी झाली, अशीच दुसरी एक योजना होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थ्याला 3 गॅस सिलेंडर शासनाकडून मोफत दिले जाणार अशी घोषणा केली होती। पण आता या सिलेंडर मोफत देणं सुरू झालेलं आहे। आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी योजना सुरू झालेल्या आहेत। सरकार गॅस सिलेंडरचे पैसे टाकायला लागलेलं आहे। आधी दाखवल्याप्रमाणे कमेंटमध्ये काही महिलांनी आम्हाला कमेंट केली, आम्हाला 813 रुपये गॅस सिलेंडरचे मिळालेले आहेत, तर काही महिलांनी असाही प्रश्न केला की आम्हाला गॅसचे पैसे मिळाले नाही। तर ज्यांना मिळाले त्यांना का मिळाले आणि ज्यांना नाही मिळाले त्यांना काय करायचं आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। ही स्टेप चुकू नका। हे काम जर तुम्ही चुकलं तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे योजनेचं नाव काय। आता हे पैसे मिळण्यासाठी एक काम तुम्हाला आवश्यक करायचं आहे। लाडक्या बहिणीचे लाभार्थी तुम्ही असाल, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले असतील किंवा पैसे आले नसतील, तुम्ही लाडक्या बहीण योजनेला पात्र आहात, अपात्र आहात, पण तुम्हाला या योजनेचे पैसे तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे। तात्काळ हे काम करा, 2 मिनिटाचं काम आहे। हे काम केलं का पैसे लगेच येतील। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, योजनेचं स्वरूप काय आहे ते आपण समजून घेऊ, कोण याला पात्र आहे आणि काय तुम्हाला करायचं आहे, अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी। आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ही जी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तर या योजनेअंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थ्याच्या कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय झाला होता। आता लक्षात घ्या, लाडक्या बहिणीची घोषणा झाली, योजनेची घोषणा झाली, त्याच वेळेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा झाली होती। आता इथे लक्षात घ्या की इथे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। आता कोणते गॅस सिलेंडर, तर घरगुती गॅस सिलेंडर।
आता कोणत्या महिलांना मिळणार, तर लाडक्या बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत तर त्या सर्व महिलांना हे गॅस सिलेंडर मोफत मिळणार. मग गॅस सिलेंडर मोफत मिळणार का, तर कसं, त्याचं स्वरूप कसं असणार, तर गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि तुम्हाला खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे. आता लक्षात घ्या, योजना जबरदस्त रीतीने सुरू झालेली आहे. जो सरकारचा जो विभाग आहे अन्न व पुरवठा विभाग, याने तेल कंपन्या ज्या आहेत म्हणजे इंडियन ऑइल असेल, HP गॅस, इंडियन गॅस, हे सर्व गॅस आहे, तर या कंपन्यांकडे जे अन्न व पुरवठा विभागाने याद्या मागवलेल्या आहेत आणि या याद्यांचं फायनलायझेशन चालू झालेलं आहे. काही जिल्ह्यात फायनल झालेले आहेत आणि आता जवळपास मग याच्यासाठी जी पात्रता असे म्हणजे 2च पात्रता यासाठी आहे. पहिली पात्रता अशी की गॅस सिलेंडर महिलेच्या नावे असावं. आता गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावे असेल तर काय करायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी जर गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर असेल, गॅस सिलेंडर तर तुम्हाला या योजनेचा सरळ लाभ मिळतो आहे आणि त्यामुळे महिलांना पैसे आलेले आहेत. मग आता जर पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर 1 मिनिटाच्या आत मी तुम्हाला लगेच सांगतो काय करायचं आहे. पण दुसरी गोष्ट, लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सगळ्यांना मिळेल. दुसरं, उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी गॅस कनेक्शन घेतलेलं आहे फ्रीमध्ये, तर त्यांना सरसकट हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्ही वर्षभरामध्ये गॅस सिलेंडर घेतलंच असेल त्यामुळे तुम्हाला पैसे लगेच आले असतील. मग आता ज्या महिलांना पैसे आले नाही, गॅस सिलेंडर महिलांच्या नावावर असूनही, तर त्यांना पैसे का नाही आले, तर लक्षात घ्या, KYC करणं अतिशय गरजेचं आहे. KYC लक्षात घ्या, KYC म्हणजे एक छोटासा फॉर्म आहे. तुमचा गॅस कोणत्याही कंपनीचा असू द्या, इंडियन ऑइल असू द्या किंवा तुमचा HP गॅसचा त्या ठिकाणी असू द्या किंवा इंडियन असू द्या किंवा कुठल्याही गॅस कंपनीचा असू द्या, तुमचा जो गॅसचा डीलर आहे म्हणजे जिथून तुम्ही कनेक्शन विकत घेतलेलं आहे, डीलरचं एक लोकेशन असतं, त्या डीलरला तुम्ही तुमचं गॅसचं जे कार्ड आहे, गॅस कुपन आहे, ते आधार कार्ड या दोन्ही गोष्टी घेऊन जायच्या आहे आणि तिथे जाऊन KYC करायचं आहे. म्हणजेच एका दृष्टीने तुमच्या जो गॅसचं जो कनेक्शन आहे तर ते आधार कार्डला लिंक करायचं आहे. मग हे लिंक ज्या महिलांचं ऑलरेडीच केलेलं होतं त्यांना हे पैसे आलेले आहे. ज्यांना आलेलं नाही त्यांनी तात्काळ करून घ्या. आणि सगळ्यात मोठी जी गोष्ट याच्यामध्ये आहे की काही सूत्रांकडून असंही समजत आहे की पुरुषांच्या नावावर जरी गॅस असला पण त्या कुटुंबामध्ये जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला असेल तर त्याही कुटुंबाला हे 813 रुपये 3 महिने येऊ शकतात. तर असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. तुम्हाला तात्काळ आता एक काम करायचं आहे, तुम्ही तुमचं जे गॅसची जी एजन्सी आहे तर तिथे जाऊन KYC करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे बँक खातं आहे त्याचं KYC झालेलं आहे का, त्याला आधार लिंकिंग झालेलं आहे का, हे देखील लक्षपूर्वक तपासून घ्यायचं आहे. या 2 गोष्टी तपासल्या आणि KYC गॅस सिलेंडरची केली का तुमचे पैसे यायला अडचण नाही. कारण कमेंटमध्ये असं सांगितलं की सिलेंडरचे पैसे येत नाही, अजून आले नाही, तर 100% त्याच्यामागे हेच कारण असू शकतं. त्यामुळे तात्काळ तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही KYC करून घ्या. ऑनलाईनही करता येते. ऑनलाईन कशा पद्धतीने करायची, तर तुम्ही तुमच्या गॅस कंपनीच्या वेबसाईटला जाऊनही करू शकतात. ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.